त्याचा राग होता आणि माझी मागणी एवढीच होती की त्यांनी माफी मागावी किंवा त्यांना मान्य आहे म्हणून सांगावं, जे त्यांनी मान्य केलं नाही। आम्ही ह्याचे पडसाद उद्या देखील सभागृहात उपटतील, रस्त्यावर देखील येतील। जोपर्यंत अंबादास दानवेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत माफी नाही। नक्कीच, पण तुम्ही कायदेशीर कारवाई करणार आता? कायदेशीर कारवाई आम्ही वरिष्ठ नेत्याशी बोलून आम्ही निर्णय घेऊ। तर विधान परिषदेमध्ये शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांना शिवी दिली असा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे। अंबादास दानवे बोलायला उभे राहिले आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी हातवारे केले आणि त्यामुळे अंबादास दानवे संतप्त झाले होते आणि त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे। तर लोकसभेमध्ये राहुल गांधी यांच्या विधानानंतर गोंधळ झालेला आहे। तर राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजप आमदार विधान परिषदेत आक्रमक झाले। स्वतः प्रसाद लाड आपल्या सोबत फोन लाईनवर आहे। प्रसाद लाड, अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले, काय झालं विधान परिषदेत? ज्या वेळेला राहुल गांधींनी लोकसभेमध्ये अशा प्रकारची अभद्र टिप्पणी केली ज्यावर पंतप्रधानांनी हे पोचल्यानंतर मी सभागृहात उभा राहून अतिशय महत्त्वाचा विषय म्हणून एक मागणी केली की राहुल गांधींनी अशा प्रकारची जी भाषा केली आहे त्याबद्दल त्यांचा निषेधाचा ठराव करावा आणि तो ठराव आपण लोकसभेला पाठवावा किंवा विरोधी पक्ष नेत्यांनी त्याबद्दल माफी मागावी, महाविकास आघाडी म्हणून माफी मागावी किंवा ते बोललेलं मान्य आहे अशा प्रकारचं बोलावं। त्यावरती गटनेते प्रवीण दरेकरांनी देखील तीच भूमिका मांडली। सभागृह हिंदूंचा केलेला अपमान सहन करत नव्हतो। अशा परिस्थितीत अंबादास दानवेजींनी उभं राहून माझ्याकडे बघून बोलतो काय, तुला बघून घेतो, तुला गाडूनच टाकतो आणि सभागृहात महिला असताना ज्या शिव्या मी तुमच्या टीव्ही चॅनलवर बोलू शकत नाही अशा आई बहिणीच्या शिव्या त्यांनी मला दिल्या। सभापती महिला असताना त्या शिव्या दिल्या। माझी मागणी आहे की तात्काळ त्यांना या विरोधी पक्षनेत्याच्या पदावरून काढून टाकावं आणि त्यांना निलंबित करावं। प्रसाद लाड, त्यानंतर अंबादास दानवेंनी काही दिलगिरी व्यक्त केली आहे का? काय त्यांचं त्यानंतरचं वक्तव्य होतं? दिलगिरी केली नाही, ते अहंकारात होते। हिंदूच्या अपमानाला त्यांच्याकडे उत्तर नव्हतं। ऑफ द रेकॉर्ड ते म्हणत होते की हिंदू हा भक्षकच आहे। त्यावेळेला मी त्या सभागृहात म्हटलं की हिंदू हा भक्षक नाही, हा रक्षक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमीतला मी हिंदू आहे। हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही रक्षक म्हणून या भक्षकांना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही, हे आज आपल्या माध्यमातून मी सांगतो। जी प्रसाद लाड, आता तुमचं नेमकं काय पाऊल उचलणार आहे? तुम्ही सभागृहामध्ये जाणार आहात की अंबादास दानवे यांच्या माफीची मागणी सभागृहामध्ये सभागृह चालायला देणार नाही जोपर्यंत अंबादास दानवेंचा राजीनामा होत नाही, त्यांचं सस्पेन्शन होत नाही। या 104 वर्षाच्या विधान परिषदेच्या इतिहासात अशा प्रकारचा घाणेरडा विरोधी पक्षनेता, असभ्य विरोधी पक्षनेता या सभागृहाने पाहिला नव्हता आणि पाहणार नाही। त्यावरती बंधन घालून त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे ही माझी मागणी आहे। यावर सभापतींनी काही समज दिली आहे का अंबादास दानवेंना?